करा. सुरेश मोहिते एका बाजूला, केदार द अनस्टॉपेबल या संघाचे कर्णधार. चला टीम जिजा रायडर्स प्लीज त्वरा करा, नाणेफेकीचा कौल केला जातोय. अगदी मान्यवर दाखल झालेले आहेत, कर्णधार सुरेश मोहिते देखील दाखल झालेले आहेत. जिजा रायडर्स टीम, जर आमचा आवाज आपण ऐकत असाल तर प्लीज नाणेफेकीसाठी त्वरित यायचंय. या बॅट्समन या मैदानामध्ये लगेच, बॅट्समन प्लीज मैदानामध्ये दाखल व्हा. हॅलो हॅलो हॅलो, चेक चेक. या बॅट्समन या लगेच मैदानामध्ये. येस, अगदी एका बाजूला किरण, एका बाजूला सुरेश. अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. कॉल अगदी केदार द अनस्टॉपेबल संघाचे कर्णधार करतील. स्विंग द कॉइन. नाणं उडवलं गेलंय, छापा कॉल दिलाय आणि ते मात्र काटा आलाय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. जिजा रायडर्स अगदी नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. आणि कामगिरी कशी राहिली या तिसऱ्या पर्वामध्ये जिजा रायडर्स संघाची? नाही, तशी कामगिरी चांगलीच आहे. काल बॅटिंग पण चांगली झाली होती, पण जरा बॉलिंगचं आमचं मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे प्लेअरमध्ये बॉलिंग चांगली न झाल्यामुळे आम्ही कालची मॅच हरलेलो आहे. येस, अगदी थोड्याशा चुका झाल्यात, सुधारण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजी करायची सुरेश दादा, अगदी ज्या प्रकारे काल आपला संघ खेळला, चांगली कामगिरी राहिली. अगदी आपल्याला समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा मानस असेल आणि काय रणनीती असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कमीत कमी 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि टार्गेट आम्ही नक्कीच त्यांच्या कर्णधाराला करणार आहे. हे सगळे टार्गेट केले जाईल, परंतु ज्या प्रकारे बनपुरी प्रीमियर लीगचे आधारस्तंभ महेश पाटील साहेबांचा संघ आहे, काय सांगाल? नक्कीच खूपच मला आनंद होतोय की मला साहेबांच्या संघामध्ये ॲज अ कर्णधार आणि ॲज अ आयकॉन खेळायला भेटते. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, कारण प्लेयर पण आमचे आता 3-4 जण फॉर्ममध्ये आहेत. काय होऊ शकतं. येस, थँक्यू सो मच. दोन्ही संघाने देऊया खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम जिजा रायडर संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. किरण मस्कर सर, थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. 69 धावेचं आव्हान आहे. थँक्यू सो मच चेतन. 69 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू मिड विकेट रिझनला. रणजित देसाई बॅटिंग साठी आले, त्या टीमचे कॅप्टन आहेत आणि गोलंदाजी सुमित चांगली राहिली. रणजित देसाई जेव्हा पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत होते, तब्बल 3 विकेट त्यांनी माघारी पाठवले. मात्र खऱ्या अर्थानं डाव सांभाळला तो राज नागवडे यांनी. 48 धावसंख्या त्याने ठोकल्या आणि सेकंड इनिंगला मात्र सुरुवात झाली आहे. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, ओयूटी आउट. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर होतोय गॉन. फलंदाज चाललाय माघारी. रविराज यावेळी मात्र जागा सोडतोय. तो चाललाय पॅव्हलियनच्या दिशेनं.
जे यशराज फायटर याआधी आपण पाहिलं तर एकच मॅच खेळला, ती मॅच ते विजयी राहिलेत. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर ही मॅच त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट असेल सुमित, कारण की दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट मॅच मात्र सध्या चालू आहे. यावेळी देखील सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी नितीन येळवेच्या बाबतीत आपण चर्चा करूयात. ओव्हर क्रमांक 1 मध्ये सध्या मात्र नितीन जरूर आलाय, कारण की एक कटर गोलंदाज ओळखला जातो, फिरकी गोलंदाज आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याच्याकडे ती कला आहे आणि ती कला सातत्याने त्यानं दाखवून दिली. या मॅच मध्ये देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. सुरेख फटका, फुल टॉस होता डीप मिड विकेट मधून, अगदी लॉंग ऑन मधून खेळाडूला यावं लागेल. पहिली धाव तर अगदी वेगानं कंप्लीट केली. फेकी तुम्ही पाहताय, डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये फेकी करण्याचा प्रयत्न. बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर थ्रो करत असताना खांद्याचा उपयोग, खांद्याची ताकद बऱ्याचदा लावत असतात. संघाची धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल 1 to go. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 1 चेंडू मात्र या ओव्हरचा पॉवर प्लेचा मात्र बाकी आहे. लॉंग ऑनला होता खेळाडू, त्याला सरकवले. आता लॉंग ऑफ रिझनला कदाचित आणि बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनचा खेळाडू आता डीप मध्ये ढकलला जातो. डीप मिड विकेटला उभं केलंय आणि एक खेळाडू उभा केलाय अर्थातच लॉंग ऑफ रिझन मध्ये, म्हणजे लॉंग ऑनचा खेळाडूला लॉंग ऑफला उभं केलंय आणि बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनच्या खेळाडूला डीप मिड विकेट रिझनला उभं केलंय. हे जाळं विणलं होतं, बैठा घेण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते आणि तदनंतर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यशराज फायटरची सुमित आपण चर्चा करूया. यशराज फायटरची सुरुवात देखील अडखळ्यांनी झालेली, मात्र त्यांना माहिती आहे या टीमचा संकटमोचक धावून आला राज नागवडे आणि त्याने या मॅच मध्ये असा कमबॅक करून दाखवला की त्यानं सांगितलं की होय वेळ वाईट होती पण काळ वाईट नव्हता, वेळ चांगली आणली त्यानं आणि तदनंतर आपण पाहिलं तर एक चांगला टोटल एक फायटिंग स्कोर त्यांनी मात्र उभा केला जो आहे 69चा. या मॅच मध्ये सुरुवात कशी होते यापेक्षा शेवट कशा पद्धतीने केला जातोय, कारण की नाईक बाय 11 ही अशी टीम आहे कालच्या दिवसामध्ये सर्वात मोठा हाय स्कोर त्यांनी देखील चेस केलाय. लेट्स सी, कारण की रणजित देसाई इम्पॉर्टंट असतील, ट्रम्प कार्ड असतील. रणजित देसाई मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर ते किती वेळ थांबतायत आणि त्यांना किती वेळ थांबून दिलं जाते, कारण की अनिल देसाई सारख्या गोलंदाजाला बाहेर काढल्या रणजित देसाईच्या विरोधामध्ये. ही संपूर्ण स्ट्रॅटेजी आपण पाहिले तर सध्या नितीन येळवेची वापरली जाते, कारण की ड्राईव्ह साठी देखील रणजित ओळखला जातो. स्क्वेअर कट कालच्या दिवसामध्ये चांगले लागले होते. आत्ताचा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याचा अनुभव रणजित देसाईला आहे. मात्र विकेट किपर जेव्हा क्लोज असतो तेव्हा रणजित देसाई पुढे येऊन खेळतोय का जाग्यावरून शॉट सिलेक्शन करतोय हे इम्पॉर्टंट असेल. या ओव्हर क्रमांक 2 पॉवर प्ले सेकंड ओव्हर P2. जाग्यावरून स्क्वेअर कट मगाशी चर्चा केली, स्क्वेअर कट चांगल्या पद्धतीने खेळला जातो. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले, कव्हर रिझनला फटका खेळून काढला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. बऱ्याचदा होतं जेव्हा विकेट किपर क्लोज असतो तेव्हा फलंदाजांना जाग्यावरूनच खेळावं लागतं आणि तेव्हा ड्राईव्ह फटके, स्क्वेअर कट फटके, कारण की पुढे येऊन खेळण्यासाठी तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचत नसतात तेव्हा बॅटर खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने 5 चेंडू सादर केले जातील आणि काय घडतंय आणि काय बिघडतंय हे जरूर बघायचे प्रेक्षकांना. पुन्हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र मारायचा होता अगदी बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला, चेंडू जातोय कव्हरला. बऱ्याचदा या गोष्टी घडतात कारण की फटका आपण पाहिलं तर बॅट लवकर स्विंग झाली, चेंडू वेगाने आला, यासाठी एक टायमिंग जे होतं ते फसलं गेलं. पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. अमरजित देसाई हा देखील बॅटर जबाबदारी पूर्वक बॅटिंग करणारा आहे. हो, विकेट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर क्लोज असल्यामुळे फलंदाजाच्या बाबतीत काय घडते जवळून दिसतंय. फलंदाज जागेवरतीच उभा आहे, पुढे येत नाहीये. पुढे गेला तर माहिती आहे हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला, मागे उभा यष्टीरक्षक डाव संपवायला उभा आहे विकेट किपर मागे. आणि कधीही यावेळी मात्र कधीही तो पुढे गेला की मागून गेम होऊ शकतो, यासाठी स्टँड अँड डिलिव्हर खेळणं गरजेचं आहे. ड्राईव्ह जाग्यावरून यावेळी मात्र लॉफ्ट केला चेंडूला, डीपेक्षा कव्हर रिझनला, आउटफील्ड स्लो आहे. पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यावेळी केला जातो. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात. आता सिंगल डबलचं महत्व वाढलं गेले. एका धावेला देखील तेवढीच किंमत आहे जेवढी षटकाराला किंमत आहे या मैदानामध्ये, खास करून कारण की इथे षटकाराला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी एका धावेला 2 धावेला व्हॅल्यू आहे. टीमची टोटल आपण पहिली 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 to 12 4 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे 2 चेंडू अजून बाकी असतील. एक जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात अजून भेटलेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला, स्टार्ट अजून भेटलेला नाहीये. पहिल्या घेरवरती मॅच चालू आहे.
हो, यावेळी देखील इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न कव्हरला आहे. खेळाडू चेंडू यावेळी मात्र त्याच्या हातामध्ये कॅच पकडली जाते. विकेटचा पतन. बॅटर गॉन. फलंदाज समरजित देसाई बॅक टू डकआउट जावं लागेल. दोन्ही गोष्टींमध्ये राज नागवडे फिट बसतोय. कारण की बॅटिंग अशी केली की नाव लक्षात राहिलंय आणि ती बॅटिंग बघितल्यानंतर त्या नावाला जरूर आठवण येईल. यावेळी अगदी हुक करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर माफ करा पंच करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. खेळाडू लॉंग ऑफचा पायावरती आदळतो. एक धाव कंप्लीट केली जाऊ शकते आणि कदाचित केली आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट 1 कन्वर्ट इंटू 2. एक धावा घेऊन देणार नाहीयेत. मांग नहीं देंगे तो छीन के लेंगे. धावा कंप्लीट कराव्या लागतात. 2 रन तुमने चुराए जो सनम. चोराव्या लागतात या धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ चालू आहे सध्या. धावा अजूनही समाधानकारक आलेल्या नाहीयेत. कारण की सुरुवात ही अशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली होती यशराज फायटरची. मात्र त्यांच्याकडे राज नागवडे होता, यांच्याकडे अर्थातच रणजित देसाई आहे, पण तो स्ट्राईकला येत नाहीये. ही त्यांच्यासाठी खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी जमाची बाजू आहे. आज फायनलचा दिवस आहे. आज बरेचसा आपण पाहिलं तर कामं थांबवली जातील, बरेचसे व्यवहार थांबवले जातील, सगळे मैदानाकडे खेचले जातील. आज टीव्हीचा रिमोट कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडलेला असेल. मोबाईलचा रिचार्ज आज सांभाळून राहिला. एरवी दुपारी 5 वाजेपर्यंत 1.5 GB संपलेला मेसेज येतो. आज नाही आहे ना. आज मॅचच्या दिशेनं प्रत्येक जण खेचला जाईल. चला स्पीडअप घ्या प्लीज. धावसंख्या अगदी 15 15 धावसंख्या. समीकरण जर आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 54 धावेची गरज आहे. 17 चेंडू 54 धावसंख्या. टार्गेट आणखीन टाईट होत चाललंय, आणखीन टार्गेट मोठं दिसत चाललंय हळूहळू. बिगिट 1 हँडेड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. अजूनही रणजित नॉन स्ट्राईकलाच उभा आणि सध्या आपण पाहिलं तर नितीन अगदी गोलंदाजाच्या जवळ जातोय, टाळी मारतोय, चर्चा केली त्यांना. 2 शब्द असतात फक्त की विकेट किपर कान मंत्र देतो. 2 शब्द असतात, गुडलेन स्पॉट, यॉर्कर किंवा गुगली एखादा येऊ देत. आणि हे 2 शब्द काफी असतात गोलंदाजाला. बऱ्याचदा आपण पाहिलं तर गोलंदाज विकेट किपरचं सातत्याने ऐकत असतो. ऐकावं जनाचं, करावं मनाचं असं म्हटलं जातं. यावेळी सुरेख फटका 1 हँडेड मिड विकेट. रिझनला आहे खेळाडू त्याच्या हातामध्ये.
दूरी रही अधूरी. विकेटचं पतन. बॅटर गणेश गुरव बॅक टू टकआउट. पबजीचा नाद आहे. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्हाला क्रिकेटचा नाद आहे. काहींनी प्रॉपर्टी मोजली, काहींनी जमिनी मोजल्या, काहींनी बंगले मोजले, घरं मोजले. आम्ही षटकार चौकार मोजतोय. आयुष्यात स्वतःची वाद असावा, पण बनपुरीच्या खेळाडूंना बनपुरी प्रीमियर लीगचा नक्की नाद असावा. नवीन बॅटर व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव येते टीमच्या टोटल मध्ये. बॅटिंग करणारी टीम उद्धव येतोय. सध्या पण पहिले तर बॅटिंग साठी नवीन बॅटर. धावसंख्या आपण पहिली तर या एका धावेने. हो या देखील आपण पहिलं तर धावसंख्या 17. 17 धावा आहेत. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला 4. ओहो यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहिलं तर बिगी ते होत नाहीये. चेंडू फेकलाय जरूर. पॉपिंग ग्रीजला पोहोचले गेले. तर या विमानात आपण पाहिलं तर बॅट लवकर ड्रॅग केली गेली. जिथे आपण पाहिलं तर येस ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपण्यासाठी एक चेंडू फक्त बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. संघाची धावसंख्या अद्याप 18 धावसंख्येवरती आहे. शांत चालू आहे मॅच. पहिल्या घेरवरती दुसऱ्या घेरवरती मॅच चालू आहे. अजून तो मोठा घेर पडला नाहीये. बॅकफुटला जातोय. फसलाय फटका आहे की आडू. चेंडू खाली कॅच होते. ड्रॉप. मात्र एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या. मॅच सोडले की काय? मॅच सोडले की काय? एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या. हा त्याच्याकडे बघतोय, तो याच्याकडे. नजरेला नजर भिडली. नजर खाली राडी. जड मनाने तो चाललाय माघारी. चले जावचा इशारा. बॅक टू टकआउट. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती. 18.
चमत्कारच घडवावा लागेल. कदाचित दुसरी धाव देखील कंप्लीट होते, 2 धावा यावेळी देखील कंप्लीट होतात. मॅच गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय ज्या पद्धतीने यशराज फायटर रिलॅक्स झाले. आता माहिती आहे विजयाची चावी आपल्या हातामध्ये, ती लागली तर दरवाजा खोलू शकतो आणि बराचसा थोडासा अवधी बाकी आता या विजयाच्या चावीला यूज करण्यासाठी. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या अगदी 25 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सध्या मात्र सजली केली आहे. यावेळी मात्र लॉफ्ट केलाय चेंडू, जरूर आहे क्षेत्ररक्षक वेगानं जातोय, जागेवरतीच थांबला तो. जिथे आपण पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. सुमित, षटकार चौकाराची थोडीशी चर्चा करूयात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार आला तिसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये आणि अगदी बरोबर फक्त 1 चौकार आलाय पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवरती. तो देखील आपण पाहिलं तर फलंदाज अर्थातच समरजीतच्या बॅटमधून आलाय आणि त्यानंतर षटकार चौकार पूर्ण थांबले गेलेत. वाईट बॉल, एक्स्ट्रा धावा पुन्हा ऍड होईल. सातत्याने आपण पाहिलं तर गोलंदाज अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू ठेवतोय, एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च करतोय आणि बराचसा वेळ देखील खर्च करतोय. सध्या आपण पाहिलं तर 28 धावा, 28. 1 टू गो, 1 चेंडू फक्त बाकी आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4च्या बाबतीत चर्चा करतोय जी प्रगती पथावरती आहे. 1 टू गो. पुढ्याला बेग हिट करण्याचा प्रयत्न, परल आदित्य होतं. चेंडू आपण पाहिलं तर अगदी लॉंग स्टॉपला जरूर जातोय. पुन्हा 1 धाव 22च्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपुष्टात येतोय. 4 षटकांची 21 धावसंख्या 29 आणि 6 चेंडू आता 40 धावा हव्यात 6 चेंडूमध्ये. रिक्स जी घ्यायची हवी होती ती लेट घेतली जाते, रिक्स घेतलीच नाही मी म्हणेल मुळात. कारण की आता षटकार चौकार जरी आले 6 चेंडू 6 तरी मॅच बनत नाहीये. चमत्कार घडावा लागेल तरच नमस्कार करावा लागेल. कारण की वेळ गेल्यानंतर पडलेला विचार आणि पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि मॅच जात असताना आलेले षटकार नसतात कामाचे असं म्हटलं जातं. कारण की आता जरी 6 चेंडू 6 षटकार लावल्या तरी एक पॉइंट टेबलने पुढे जाऊ शकता आणि मॅच पुढे नेणं इम्पॉर्टंट राहील. कारण की लीग मॅच मध्ये तुम्ही खेळताय. दादा पवार आपण पाहिलं तर बॅटिंग गोलंदाजीसाठी आलेत. बाबा पवार, कारण की बॅटिंगसाठी बाबा पवार आपण पाहिलं तर थोडेसे लेट उतरले गेले. कारण की जरूर अपेक्षा होती की 1 डाऊन 2nd डाऊन त्यांना बॅटिंग साठी जरूर पाहिजे. एक उत्कृष्ट खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, या विभागामधलं आदरानं घेतलेलं नाव आहे. यावेळी 1 हँडेड स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे केला जातोय. येस, 2 धावा कंप्लीट होतात इथे. आता धावसंख्येच्या जेवढ्या जवळ जाता येईल तेवढं जवळ जाणं इम्पॉर्टंट आहे. 32 धावा 32 सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. खेळाडू अगदी चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात आरामामध्ये. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 34. 2 पावलं पुढे आलाय. बदल आदित्य पाहिलं होतं, डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न. फक्त चेंडू आता मात्र बाकी आहेत 2. या मॅचची विजयाची चावी यशराज फायटरच्या खात्यामध्ये हातामध्ये आहे आणि फक्त 2 चेंडू आता फक्त बाकी असतील. बॅटर स्विंग केले. विकेट किपर अक्षरशः आरामामध्ये चेंडू पायाने अडवतोय. त्याला माहिती आहे मॅच आपल्या हातामध्ये. 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा, 1 धाव मात्र 22च्या स्वरूपामध्ये आणि शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. त्यानंतर विजयी संघाची आपण घोषणा जरूर करू शकतो. कारण की सध्या आपण पाहिलं तर मॅच एकतर्फी झाले. 2nd इनिंग पूर्ण 1 साइड झाल्या गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि कदाचित हा बॉल आहे आणि मॅच विजयी झाले यशराज फायटर. यशराज फायटरला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. सतीशजी देसाई साहेब यांची टीम आहे. आयकॉन नितीन येळवे आणि अभिषेक मोहिते. मात्र आज राज नागवडेची चर्चा होईल या मॅच मध्ये. राजचं राज पण काल पण आज पण आणि आत्ता पण होतं आणि प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 1-1 विकेट आली.